काय संतोष, काय म्हणतो? झालं का चहा पाणी? बापा इतक्या लवकर? आता तर तोंडू राहिलो. बरं तुम्ही कुठं चालले सकाळी सकाळी? अरे काही नाही, ते जरा म्हणलं तहसीलीत काम आहे, तिकडे जायचं होतं जरासं. ते आपलं हे लोन केसचं ते गृह उद्योग म्हणलं सुरू करायचा आहे, त्यासाठी ते लोन केस करायची होती. तर तहसीलीतून समजा ते आपलं आट गिट म्हणलं समजा आता म्हणलं आता काढून घ्या, त्याच्यानं म्हणलं जरा याव जाऊन. असं 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 आता तुमचं काय बा टेन्शन नाही तुम्हाला. इकून तिकून म्हणलं पैसा येणं चालू राहते. हा धडाल म्हणलं लोना काढणं चालू आहे, प्रॉपर्ट्या बनवणं चालू आहे, मजा आहे तुमची. घे ना बोलून, तूच राहिला होता बोलाचा. बरं हे नाही रे संतोष, म्हणलं ते पाटलाच्या वावराचं काय झालं म्हणलं, केलं का तो? अरे काही बजेट नाही बसणार आहे देवकते मामा, देत नाही तो. पाटील म्हणलं त्या उकुंडाच्या माग आहे, उकुंडाला देते वाटते वावर बा, काही भरोसा नाही त्याचा. उकुंडावर काम आलं का आता? हा मागच्या 2 वर्ष आधी तर बापा उकुंडाला खराब झाला होता. वावर चेक नाही करत म्हणे, ध्यान लक्ष नाही ठेवत. अन काय म्हणे ते अरमान म्हणे वावरात ढोरं गिरं जाऊ देते म्हणे बापाला. का आता उकुंडाला वावर देतो म्हणते का? अरे बा म्हणलं संतोषराव पाटील होय म्हणलं ते, हो त्याच्या मागं लागू नका बरं. हो मी तर म्हणतोय बा ते वावर उकुंडाले नाही देत म्हणलं. हो दुसऱ्याच माणसाला हात देत नाही, पहा नाही तुम्ही. हो पहा ना मी काय म्हणतो तो. काय वेळ मानते कसं आहे, आपण काय म्हणलं पाटलाला लाजीम नाही आहे. हो आता म्हणलं कसं आहे, पाटलाला समजायला पाहिजे. हा इतके वर्ष राजा मी पाटलाच वावर चेक ठेवलं, त्यानं मला वावर द्यायला नाही पाहिजे. हा म्हणजे मला काय म्हणे तुला संध्याकाळी भेटतो म्हणे, मग तेच ऐकलं हे देत नाही म्हणून. हा माझ्या आलं तर लक्षात नाही, मी ते विषय सोडून त्याला म्हणा जाऊ दे म्हणलं तिकडं. हो आता ते तर शेवटी झालंच का नाही, पण माय म्हणणं काय आहे समजा हे तुमच्या दोघांनी भांडण लागले पाहिजे ना. हो हा म्हणजे गावात नाही आता हे म्हणजे बिनफालतूचे भांडण आहे का नाही. आता तुम्ही सांगा मला हे तुमच्या मनात म्हणलं त्या उकोंडाविषयी मय आलाच का नाही. उकोंडाचा तुमचं म्हणलं पट्टे का आता. पाटला ना कसं आहे गावाले असं म्हणलं सोबत घेऊन चालाले पाहिजे ना. एवढा मोठा माणूस आहे राजा, पण हे पाणीला म्हणलं फुटा पाडते म्हणलं लोक आहेत नाही. जाऊ दे ना आता. तू भल्ला हिची ना बहीण हीच काय आहे रे. हे असं होईन तसं होईल का म्हणलं, हे जरा मुकड्यान बसत जा ना बाबू. हिन लेखाचं म्हणलं त्या पाटला द्यायला म्हणलं लेखा भांडणं, मग माझ्या पहिले म्हणलं तो आला बोलणार व्हायचं ना भांडणं. हो ना लेखाचं जरा हिशोबात राहत जाय मग वाटत्या. घ्या हाय भल्याचा जमाना हाय का म्हणलं, भल्याचा जमाना. अरे ज्याचं आपण म्हणलं भलं करायला जाव तेच आपल्या डोक्यावर बसून राहिलं. जाऊ द्या ना बाबा, म्हणले काय कर लागते. निकाल झाला म्हणलं बाबा तुमची कपाकुपी झाली तर आम्हाला गरज नाही ना, आम्हाला काही गरज नाही म्हणलं. आम्हाला का तुमचं सुतूक लागू राहिलं का? जाऊ दे बरं, जरा अटपटी घेत जा बरं तुम्हाला त्या. बापा रंग्या कुठची होय तयारी? हा काय झाले का? हो म्हणजे दिवसभर लेका निरा बकरेच पायात राहता म्हणलं तुम्ही. अरे काय राजा, अरे काही नाही ना भावा, काही नाही. आता म्हणलं दिवस पहिल्यासारखे नाही राहिले ना. हो म्हणूनच सांगू राहिलो जरा हिशोबात राहत जाय म्हणून. काय तुझा मित्र कुठं आहे? वासुदेव कुठं आहे म्हणलं? घ्या आता आपल्याला काय माहित वासुदेव कुठे गेला आणि काय गेला तर त्याचा त्याला माहित म्हणलं विचारायला कुठं आहे काय आहे तर. आता दिवसातून म्हणलं राजा एखादा भेट होते आमची. हो हो बाप, तुमची भेट म्हणजे आता महिन्याभरातून एकच खेप होते नाही का? हो म्हणजे तुमची म्हणलं भेटच नाही होत ना. हिंद लेखा आपल्या लेखा जिबीले हाड आहे का नाही लेखा? रात दिवस लेखा हो म्हणलं संघच राहता ना. याच्या काळ्या कर त्याच्या काळ्या कर म्हणलं लेखा, जरा हेच काम आहे ना तुमचे. भो पैसे होते हो. जरा सुधरा म्हणलं आता. घ्या बहीण कायच करा. अरे पा तसं काही नाही. बरं काय म्हणलं हे कुठची होय तयारी? अरे काही नाही, ते लोन केसचे कागदपत्र करायचे आहे ना. हो त्याचसाठी म्हणलं जरा या जाऊ. बर 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 या या या. सोन्याचे बाबा बहीण बायको काय म्हणते हिची? अरे हो हो आलो आलो, थांब जराशी, आलो आलो. पहिले इकडे या म्हणलं. आलं का ऐकू? अरे ती बहीण घाटा जास्त लागते. बरं चला येतो म्हणलं पाटील मी. हो 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 ये 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 बा ये म्हणलं तू. येईन राजा. काय म्हणता मामा, कुठचा आहे दौरा बावा? वंजिले चाललो काहून? तुला काय करायचं आहे बे उकंड्या? हा तू कुठे चालला? अरे भोपाई सुद्या. आम्ही चाललो म्हणलं पाटलाच्या घरी. अबे लेका आडान सुद्धा अक्कल निघाल्या का तुला किरकिरी? भोपस हुत्याला का येईल खायला सांगू लागला? अबे का निकाल घेऊन हुकवता का आपला? कायच करावले का? डोक्षे जाग्यावर ठेवत जाणार जराशी. अरे मला का माहिती बाईला सांगायला जमत नाही म्हणून ना निघाला माझ्या तोंडातून. अरे हे आपलं पाटलाच्या घरी म्हणजे आता पाटलाच्या घराकून चाललो होतो तिकडे. आपलं समजा आता वावर आहे का नाही. हा म्हणलं या जरा चक्कर मारून. आता पाणी तर काही म्हणलं येऊ नाही राहिलं. वांदे चालू आहे म्हणलं ना पेरण्या पाण्याचे. सांगा पेरणं काही करावं म्हणलं.
पण मी म्हणतोय बा मामा यावर्षी पीक नाही होत म्हणलं हो तुम्ही काही म्हणा ना पाणीच नाही तर म्हणलं पीक कसं काय होणार आहे बा उकंडा म्हणलं पाण्याची चिंता तू काही पसंत करू राहिला बावा. हा तुला म्हणलं हे खुटी पडतोय कामा चालू असन ना. हा तुला काही करत नाही ना शेतीची. तुम्ही म्हणलं का तुला तुला सरत नाही का याचा पलाट इकू दे याचा वावर इकू दे आले का सांगले का लोकांच्या तोंडातला हार काढतो ना तू. हा पाण्याची म्हणलं तुला काय गरज आहे. काय राजा मारते बापू तुम्ही मजा घेता का हो हा कमीत कमी तुम्ही तरी मजाक नका घेऊ म्हणलं हिनले का गाय बायना मारीनले का सुधरीत नाही. मजाक काय करत हाव बे मी जे आहे तेच सांगू लागलो ना का. हा हिनले का ते धंदे बंद कर ना म्हणलं बाबू कमिशन खायचे. हा बाबू निकाल फुटून निघते बरं. हा हो उकोंडा ऐक बरं मला. बर बा जाऊ द्या माय चुकलं असं तुम्ही कुठे चालले अबे तर ते आम्ही चाललो म्हणलं तैशिरीत नाही. हो ते गृह उद्योगासाठी म्हणलं ते लोन घ्यायचं आहे का नाही आम्हाला. हा तर काही कागदपत्र म्हणलं कमी पडू लागले. हा ते तहसीलीतून आणा लागते म्हणलं चाल बाईला मारताल सोबत आज घरी आहे तर. हा एकट्याला सुचत नाही राजा आता म्हणलं दिसत नाही बरोबर. हो ते पहिलं म्हणलं आपला जे होतं ना तहसीलदार तर ते म्हणलं समजा आता पाहून द्या लावायचं कागदपत्र. आता हे नवीन आला ना भोपाळ सुद्या हा झाड ऐकत नाही पहिले पैसेच मागते बावा. बहीण मामा राजा हे नवीन सुद्धा नाही म्हणते बा. हो भल्ला खाऊ आहे म्हणते हिची ना म्हणता काय करता जुना भल्ला मस्त होता. हो एका शब्दात म्हणलं आपले कामं करायचं आहे राजा. हा हो ना हे म्हणलं काय बी नाही आता हे कसं आहे नवीन साहेब बदलत राहते तर म्हणजे ते जनतेला त्रास आहे ना. त्रास नाही तर काय जनतेले. आता काय करता किरकिरा तू तरी सांग बरं. आपल्या हातात आहे का काही सरकारी काम आहे ते. हा बरं चला येतो मला हे उशीर होऊ लागला जा तुम्ही जा मला वावरात नाही. हो 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 या पाहिला हे आरामशीर जा म्हणलं हो जातो आरामशीरच जातो. बहिहार थुतरा चाले का त्या मामासमोर काय त्या पाटलाचं नाव काढलं बेले का अबे तू त्याला का म्हणलं येणारा वावरला का मापासून म्हणजे हे वापस घालून द्या जोगता आहे का टकल्या फोकाच्या का जरा शांत राहायचं जाणू. आता मला काय माहिती रे बा हे काळ्या करते म्हणून. हा असं काय माहित राहते माणसाले. हो 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 तुला तर काहीच माहित नाही राहत बे हा काहीच माहित नाही राहत तुले. अरे का रे बरब्या अरे काय म्हणतो बाबा कसा काय म्हणलं तू कसा काय पाटलाच्या वावरात नाही. हा काही म्हणलं समजलं नाही काही रोजा की जण आहे का बाबा. हा अरे अरे वसंता अरे काय ले का अरे किती दिवस मागा राहिला भावा. वावर केलं म्हणलं मी मग त्यानं पाटलाचा वावर आहे ना. हो हे म्हणलं गावात तर मग भांडणं चालू आहे बाबा. मी करतो हा अबे म्हणलं पा म्हणलं बा परब्या काही म्हणलं पा वाटत नको भाऊ म्हणलं तू. हो बाबू म्हणले नावाचा परब्या कुमार म्हणते म्हणलं. हो हा अबे एका शब्दात तर म्हणलं पाटलानं वावर त्याला बेले का हे दोघं काय म्हणे मी चेक करून देतो म्हणलं हे पा पाटील. हो वावर म्हणले द्यायचं आहे ना तर म्हणलं हे पा एका शब्दावर द्या म्हणलं नाही पा भरोशावर द्या म्हणलं हे पा म्हणलं लुचाट माणूस नाही आहे म्हणलं मी. हो आखरी म्हणलं तुमची इच्छा पा देसान तर द्या नाही तर नका पण म्हणलं हे पा वावर म्हणलं असं चेक करून देतो ना. हा पाटील झाला खुश. हा एका शब्दात केलं मी वावर. अरे ती ह्या बहीणले का म्हणलं का भल्लीच लंबी दिली म्हणलं मग पाटलाले. हा आणि काय म्हणतं हे पाटील मानला म्हणतं. हा ही काही समजलं नाही म्हणलं काय मौनी घेऊन टाकली का बा पाटलावर. अरे भावा पण मी म्हणतो काही कामच नाही ना मौनी टाकायचं. अरे एका शब्दात म्हणलं काम होऊ राहिलं हे मौनी खायला टाकायला लागते का हिची ना. अरे हे उक आहे ना भावा ज्या माणसाला म्हणलं आपलं बोलणं पटलं हो तिला म्हणलं हे पहा समोरच्याला वावर देणेच आहे ना. हो ती आहे म्हणा एका हिशोबाने ती बरोबर आहे ना. बरं नाही का म्हणलं हे पहा तो एकट्याच्या बसची गोष्ट नव्हती का. हो म्हणलं तो सांग हाय कोण अरे बरबादराव घ्या. अरे बाबा उत्तमराव हे पा 100 वर्ष आयुष्य म्हणलं तुम्हाला हे पा आता तुमचंच नाव घेऊ लागलो होतं म्हणलं मी. हे म्हणलं वसंत इचारू राहिला म्हणते बा हे वावर टाकायचं काय केलं बा या वावराच्या मागं तर म्हणे गावातले लय लोक लागलेले आहेत तर समजा इचारू राहिला मला कोण होतं म्हणतात काय होतं बा तुमचं नावच घेऊन राहिलं होतं म्हणलं. हा लगेच तुम्ही आले. असं का वसंता मी जो अरे पाटलाले म्हणलं हे बा परवा दिवशीच मी औषध दिलं म्हणलं हे बा काही करा तुम्ही काम करा म्हणलं हे बा संत्याला काही म्हणलं वावर देऊ नका उकोंडाले पा. आता मला माहित आहे याची ना उकोंडाची समजा नाराजी आहे म्हणून हे उकोंडाले वावर देत नाही आणि संत्याला म्हणलं मी देऊ देत नाही. हा मग झालं कसं. हा म्हणजे वावर येऊन कोणाला तिसऱ्या माणसाले. आता तिसऱ्या माणसाले कसं चांगलं करायचं मी एक काम केलं येले हे बा म्हणलं परब्याला दिलं पटून म्हणलं हे बा तू एक काम कर पाटलाच्या घरी जाय आणि डायरेक्ट म्हणलं वावर मागून त्याला सांग म्हणलं हे बा देणं असं तर दे गड्या. हो हे दे बा देऊ नको म्हणलं. आणि म्हणलं तुला एका शब्दात तर पाटील वावर देते. गेलं हे आला वावर घेऊ. हा इसा देऊन आला म्हणलं. अरे बापाले का बहीण राजा असा दिमाग लावला का रे बा. हा सांगले का म्हणलं
लोकांना का विचारातच पडले ना, लोकायला माहिती नाही म्हणलं वावर दिलं पाटला ना, आणि सांगले का पाटील म्हणलं बिनकामी घुमू राहिला. वय चालकालच झाली ना. डायरेक्ट म्हणलं हे बा आज सरकीच लावली ना, आणि बा पाणी चालू केलं म्हणलं. अरे बा इथं निकाल सुविधा आहे ना, बटन दाबलं की पाणी आहे समजा, म्हणजे जे लागलं ते आहे ना, टेन्शन नाही ना. गरीब माणूस आहे परव्या, जरा असं मला त्याचं काही भलं होईल तर होईल. नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे हो. बापा पिंट्याचे बाबा कवाची म्हणलं तुम्हाला आवाज देऊ राहिली व. अहो म्हणलं हे बायाची म्हणलं चर्चा चालू आहे की बा समजा पाटलाचा वावर तर येले गेलं म्हणते बाबा परव्या कुमार आले. हा खरी गोष्ट आहे का? घ्या बहीण या बायाले बा कुठून माहित होते आणि काय होते बाबा. अहो आम्ही म्हणलं दिवसभर बाहेर राहतो ना, तरी म्हणलं हे बा आम्हाला माहित नाही होत ना. आणि कोण सांगे बा तुले परव्या कुमाराला वावर दिला म्हणून ना? त्याच्या पैसे कुठं म्हणलं का इतका वावर वायाचा पैसा आहे का त्याच्या पैसे? बहीण राजा काही बोलणं आहे का आपलं? माय हो ना बापा दिलं म्हणते ना. अहो पुऱ्या गावात चर्चा चालू आहे ना बायाची बापा. त्या परव्या कुमाराच्या बायको नसतं सांगितलं म्हणते बाबा आम्ही पाटलाचा वावर केला म्हणून. हो लय सोपी गोष्ट आहे पाटलाचा वावर करणं. अव बा कांते कुकडे बोलतो तू. मातीचं तोंड का असतं ना तर फटकन फुटलं असतं म्हणलं तू आलं. हिन राजा अहो पाटील त्याला वावर तरी देते का? त्याला काय समजते हो शेतीतलं? तुम्ही काही म्हणा बाबा, पण हे पा मी म्हणतोय बा पाटलानं म्हणलं त्या परव्या कुमाराला वावर दिला म्हणलं. मग त्याला पाहा तुम्ही नाही का बायाच्या गोष्टी म्हणलं खोट्या होतात का? खोट्या नाही होत म्हणलं. खरं आहे का? हे पागळा दिलं तर दिलं जाऊ दे म्हणलं. आता लोक नको उठू म्हणलं, भोकात जाऊ तिकडे काय करतं. अरे बा आपण का प्रयत्न केले नाही का? आपण त्याला वावर मागितलं नाही का? आपण का त्याचा वावर का खाऊ राहिलो होतो का? पण त्यानं आपल्याला नाही दिलं. झालं याच्यानंतर पाटलाचा वावर करायचं नाही. झालं संपला विषय. नाही पण वावर चांगला आहे ना बाबा, हल्याचं मस्त आहे ना वावर. चांगलं म्हणलं पीक झालं असतं आपल्याला घरादाराचं काम झालं असतं म्हणलं. पण नाही बाबा या लोकायला म्हणलं जरासं सही नाही होत ना. जरासं म्हणलं वर गेलं की मग हे बा यायच्या डोळ्यातच येतं म्हणलं. हो जाऊ द्या, आपल्याला काही करावं लागत नाही, करू द्या कोणालाही करू द्या. रामराम पाटील बोला, काय म्हणता? कसं काय आहे बाबा? बापा एक नंबर. काय म्हणता बाबा, कोणतं काम काढलं होतं? काय आता कामातलं म्हणजे येते का माणूस तसं म्हणलं येऊ शकत नाही का? बरं पण नाही हो पाटील. हा राजे हो त्या म्हणलं उकंडाले संत्याला म्हणलं हल्ली झाल दिली ना तुम्ही. काय राजा वावर दिले म्हणते, मग त्यांना कोणाला होत ना? कोणाला दिलं? हट बे हिंडले का बाबा, म्याळ झाला का बे तू बी? आपल्याला का एकदा म्हणलं आपली जबान तर जबान असते ना. वावर फावर म्हणलं मी कोणाला दिलं नाही. कोण सांगे तुले? कोण सांगे बे? काय राजा पाटील, अरे त्या परव्या कुंभळाला वावर दिलं ना राजा तुम्ही. माया सांगा खोटे बोलता ना? अरे मी तर राजा हो, तुमचा माणूस हो का नाही? हे तर राजा सांगा ना कोणाला दिलं तर वावर. शांतील धर जरासा कल्ला नको करू. वावर दिलं म्हणलं म्या परब्या कुमाराले. अबे संत्याले उकंडाले म्हणलं वावर झाले का? मी का म्याळ आहो का? गोळ्या झाल्या का माल्या? अबे तू सांग म्हणलं. येले म्हणलं म्या 2-2 वर्ष वावर दिलं, काय केलं बी ना? निरा म्हणलं पराडीला का सोयाबीन म्हणलं ढरढर फिरून देते तर. अबे या परब्याचा पोरग म्हणलं का शिकलं समजलेला आहे, BSc ॲग्री झालेला आहे. म्हणजे तू सांग अबे नवीन का आधुनिक प्रकारची शेती करा लागेल ना. निरा सोयाबीन पराठी नेले का आपला बजेट बसणार आहे का? आम्हाला सांग बरं तू. आधुनिक शेती केल्याशिवाय कास्तकाराची प्रगती होणार आहे का? आहे की नाही? तू काय म्हणतं? या कारणानं म्हणलं म्या त्या दोघायला वावर दिला नाही. हो अब हे आहे तर म्हणलं मी संत्रा टाकू शकतो ना बे. संत्रा करू शकतो. वाह बढिया, हे पटलं कडे आपल्याला. म्हणजे असे विचार पाहिजे बाबा. हिंद राजा म्हणलंय पहा. अरे सरपंचात म्हणलं एवढं जर डोकसं असतं ना तर आपलं गाव आतापर्यंत कुठं गेलं असतं ना. अरे संत्र्याचं म्हणलं लहान स्कीम आहे का? एका स्कीम मध्ये म्हणलं सरपंचानं आपलं गाव बसवलं नाही म्हणजे सांगायला हे म्हणजे डोक्याचा वापर करते का नाही बा? म्हणजे मला असं डाऊट आहे म्हणलं. हो अरे बा किती फायदा होतो म्हणलं कास्त करायचा. हो आता ते आहे गड्या, ते म्हणलं सरपंचाला समजायला पाहिजे आपण काय बोलतो त्यात मी. अरे राम हो पाटील. कोण उकंडा आहे का रे? बोल कसा काय आलता इकडं? काही नाही म्हणलं इकडे वावरात गेलतो तर म्हणलं चला बा आता जाता म्हणलं पाटलाची भेट घ्या नाही का. काय मग काय करू राहिलं बा? काय चालू आहे? काही तर नाही बा, निवांत आहे. एक नंबर काम आहे आपलं तर. हो ना चांगली गोष्ट आहे ना. बरं हे नाही हो पाटील, म्हणलं मग कानावर आलं होतं हे वावर म्हणते मग त्यांना देऊ लागले म्हणते. बहीण उकंडा अबे हसून काऊन राहिली हिची?